गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। तर आज वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 27 सप्टेंबर आणि वाजले सकाळचे 5:10। तर भरपूर दिवसानंतर ना ब्लॉग येतोय। भरपूर मला मेसेज येत होते, दादा ब्लॉग का बनवत नाही। कामानिमित्त म्हणा किंवा ऑनलाईन होता येत नसल्यामुळे ब्लॉग बनवता येत नव्हते। तर आज आपल्याला जी बुकिंग आहे ते आहे हिंजवडी फेज 1 म्हणजे ब्ल्यू रिज मधून पिकअप आहे आणि ड्रॉप आहे आपला मुंबई एअरपोर्टला। तर पिकअप 6 वाजता आहे आपला, आता वाजलेत 5:10। CNG तर आपल्याकडे अर्धाच आहे। तर एवढ्या CNG मध्ये सुद्धा गाडी मुंबईमध्ये जाते म्हणजे एअरपोर्ट पर्यंत, कारण 150 किलोमीटर अर्ध्या CNG मध्ये गाडी जायलाच पाहिजे, कारण एक्सप्रेस असतो आणि सकाळी सकाळी जास्त काही ट्रॅफिक नसतं। फक्त कस्टमरने फूड मॉलवरती थांबवलं नाही पाहिजे। जर कस्टमर अर्धा तास फूड मॉलवरती थांबला तर आपल्याला जे पुढं कम्प्लीट आपल्याला 1 ते 1.5 तास लेट होतं, कारण वाशी टोल नाका जर आपण 8च्या आतमध्ये क्रॉस केला तर पुढे जास्त काय ट्रॅफिक लागत नाही। परंतु जसं जसं इकडे फूड मॉलला थांबल्यामुळं पुढं लेट होत जातं आणि 1 ते 1.5 तास आपला ड्रॉप जो असतो तो लेट होतो। तर नॉनस्टॉप जर आपण इथून गेलो तर म्हणजे हिंजवडीमधूनच डायरेक्ट हायवे टू हायवे नॉनस्टॉप आपण 6 वाजता जर आपण इथून निघालो तर 9-9:30 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे। तर बघूयात आता CNG आता काल बालेवाडीमध्ये मी काल 10-10:30 वाजता येत होतो, म्हणलं CNG भरून घ्यावं आत्ताच, परंतु CNG काय भेटलं नाही, कारण बालेवाडीचा पंप ऑफलाईन असल्यामुळे तिथे कधी अवेलेबल असतो कधी अवेलेबल नसतो। तर आता तो तर 24 आवर्स पंप आहे। तर बघू आपण जाता जाता जर CNG भेटला आपल्याला तर ठीक आहे, नाही भेटला तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कारण एवढ्या CNG मध्ये तर गाडी आरामात मुंबई एअरपोर्ट पर्यंत पोहोचेल आणि पेट्रोल पण आपल्याकडे आहे बरंचसं, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही। तर चला तर मग बघूयात कशी होती आजची जर्नी आपली। खूप दिवसानंतर ना आहे मुंबई वारी माझी पण। पाठीमागच्या आठवड्यात गेलो होतो मी बहुतेक 2-3दा, पण त्यावेळेस पण काही व्हिडिओ काढायला जमलं नाही। तर आज होता वेळ, लवकर निघालो आहे, तर म्हटलं चला तर मग जाऊयात आता आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला हिंजवडीमध्ये। आता माझ्या घरापासून ब्ल्यू रिज मला वाटतं 7 ते 8 किलोमीटर असेल। आता आपल्याला एमटीत जावं लागणार आहे। तर चला मग जाऊयात, कस्टमरला पिकअप करूयात आणि बघूयात कशी होती आजची जर्नी, कसा जातो आजचा दिवस। लाईट तर दिसते CNG पंपामध्ये, बघूयात पण चालू आहे की नाही, असेल तर ठीक, चालू तर दिसतोय। चला मग CNG तर भरून घेऊ आपण थोडा। तर 280 रुपयाचा CNG बसला आपला आणि इथे तर काय प्रेशर जास्त नसतो ऑफलाईन असल्यामुळे, पण तरी पण ठीक आहे। चला, काम चालवण्यासाठी तर आपल्याला उपयोग होतो त्याचा। मेट्रोचं काम चालू आहे आणि इथे ट्रक थोडासा अडकलाय म्हणजे। तर आपण पोहोचलेलो आहोत ब्ल्यू रिज मध्ये, 5:45 वाजलेत आता। थोडंसं लवकर आलो असता पण तो ट्रक अडकल्यामुळे आपल्या तिथे 5 मिनिट वायाला गेले। तर बघूयात, चला कस्टमर पण रेडी आहे त्याच्यामुळे लगेचच निघायचंय। टॉवर 11 मित्रांनो, आता 8:45 आणि आता जस्ट आपण ड्रॉप केलेला आहे टर्मिनल 2 ला। आपण डॉट निघालो होतो 5:45 म्हणजे 5:50 निघालेलो, म्हणजे 3 तास लागले। नॉनस्टॉप आलो तरी, जरी फूड मॉलला जर थांबलो असतो आपण
तर मला वाटतं कमीत कमी 10-10:30 वाजलेच असते, कारण जसं जसं पुढे येत होतं आपण म्हणजे वाशी टोल नाका क्रॉस करत होतो तसं तसं ट्रॅफिक हे वाढत होतं. तरी आज जास्त कुठे लागलं नाही ट्रॅफिक आपल्याला. सांताक्रूजच्या ब्रिजच्या तिथे पण एकदम कमी लागलं, आणि जे मुंबई विद्यापीठाच्या समोरचा ब्रिज आहे त्याच्यावरून मी आलो नाही, खालून आलो, त्याच्यामुळे तिथं पण थोडं कमी लागलं ट्रॅफिक. त्याच्यामुळे आपण 3 तासामध्ये पोहोचलो, अदरवाईज आपल्याला लेट झालं असतं. तर चला आता आपण CNG वगैरे भरून घेऊयात आणि ब्रेकफास्ट वगैरे करू आणि नंतर लॉग इन करू आणि बघूयात मग आपल्याला कधीपर्यंत ट्रिप भेटते. फ्रायडेला शक्यतो आपल्याला थोड्याशा लेटेस्ट ट्रिप पडतात, म्हणजे दुपारनंतर चालू होतात, पण बाय चान्स मिळाली तर मिळाली, पण आपण रेडी होऊयात पहिल्यांदा. तर चला तर मग आता पहिला नाश्ता वगैरे करू. CNG झाला मित्रांनो भरून. आता CNG भरत होतं तर मी जस्ट लॉग इन केलं आणि ट्रिप पडली. पण आता तीच ट्रिप आली होती. आपल्या इकडचे ड्रायव्हर लोक असे आहेत ना, फेक बुकिंग टाकतात नुसते. तरी पण पेट एरिया म्हणून येत होतं, पण मी म्हटलं जाऊ देत तरी ॲक्सेप्ट करू. आणि नाव गीता होतं, म्हणजे जेंट्स लोक असतात पण लेडीजचं नाव पण त्यांच्या उबरच्या अकाउंटला ठेवतात आणि सगळ्यांना फेक बुकिंग टाकत बसतात. काय त्याच्यातून साध्य करतात त्यांनाच माहिती असतं. कारण कसं होतं, जर आपण 2-3 बुकिंग ॲक्सेप्ट केल्या आणि त्या कॅन्सल झाल्या तर आपल्याला लवकर परत बुकिंग पडत नाही पुण्याची. आणि ही आपली इकडचे ड्रायव्हर भावांची सगळी मेंटॅलिटी. कृपा करून नका करत जाऊ असं. तुमचा तर काय फायदा होणार नाही, पण दुसऱ्यांचा कशाला नुकसान करता बिनकामी. एखादा माणूस आलेला असतो तो, आणि नंतरनं जर अशा यांच्या 3-4 फेक बुकिंग घेऊन जर कॅन्सल झाल्या तर त्याला लवकर परत जी रिअल बुकिंग असते ती बुकिंग काय पडत नाही. चला तर आता आपण जाऊयात चांदिवलीमध्ये. तिथं बुमरँग जी कंपनी आहे तिथे जवळ आपण ब्रेकफास्ट करू आणि बघू कुठून बुकिंग पडते काय होते. कारण या अंधेरी एरियामध्ये तर भरपूर आपले ड्रायव्हर लोकच फेक बुकिंग टाकत असतात, त्याच्यामुळं नको वाटतं इथे थांबायला. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आता पुण्यावरून मुंबईवरला येतो किंवा मुंबईवरून पुण्याला जातो आणि जे एक्सप्रेस हायवेवरती जे कॅमेरे लावलेले आहेत तर ते फाईन चालू झालेले आहेत, ते तुम्हाला समजलं असेल. कारण 2-3 मित्रांना कस्टमर म्हणजे जे आपल्या फ्रंट सीटला कस्टमर बसतो त्यांनी सीट बेल्ट नव्हते लावलेले. तर अशा पद्धतीने एका मित्राला 2 कस्टमरमुळे 2,000चे फाईन लागलेत. आणि एका मित्रांनी तर सीट बेल्ट लावला होता, परंतु त्याचा व्हाईट शर्ट आणि त्याची गाडी नवीन असल्यामुळे हा जो सीट बेल्ट आहे तो बीच कलरचा आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी सीट बेल्ट लावला की नाही हेच त्यांना समजलं नाही. पण त्यांनी सीट बेल्ट लावला होता तरी पण त्याला 1,000 रुपयाचा फाईन बसला. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं, जर कस्टमर आपल्या पुढच्या सीटवर बसत असेल तर काही पण करून त्यांना सीट बेल्ट हा घालायला लावायचाच आहे. आणि आत्ता तरी मॅक्झिमम फक्त सीट बेल्टचेच फाईन येत आहेत, पण मला वाटतं हळूहळू आपले ओव्हर स्पीडचे पण फाईन येतील. कारण आपल्या कमर्शियल गाड्यांना 80चं स्पीड लिमिट आहे एक्सप्रेस हायवेला, परंतु ज्या ओरा गाड्या आहेत किंवा डिझायर ZXi VXi ह्या गाड्यांना स्पीड गव्हर्नर बाहेरनं इन्स्टॉल केलेला असतो, परंतु तो नंतरनं काम करत नाही. तो ॲटोमॅटिक म्हणजे 80च्या पुढे त्या गाड्या जातात आणि आपण एक्सप्रेसवरती किती पण कंट्रोल केलं की 80नीच गाडी चालवायची, तरी पण ते काही शक्य नसतं. कारण कधी गाडी 100वरती जाते ते समजत पण नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की जर कस्टमर आपल्या समोर बसत असेल तर त्याला सीट बेल्ट घालणे बंधनकारकच असेल, नाहीतर तो तर जातो पण नंतरनं फाईन आपल्याला भरावा लागतो. तसंच CCTV कॅमेऱ्यांसोबतच आता स्पीड गनवाले सुद्धा बसतात. पहिले पण होते, पण 1-2 ठिकाणी होते. पण आता जर पुण्यावरून आपण मुंबईच्या दिशेने येत असेल तर लोणावळ्याचा ब्रिज ज्यावेळेस चढतो आपण त्या उतारालाच दोन्ही लेनच्या मध्ये म्हणजे डिवायडरवरती एक स्पीड गन घेऊन बसलेले असतात. आणि जर आपण मुंबईवरून पुण्याला येत असेल तर ज्यावेळेस पनवेलच्या तिथे
आपला एक्सप्रेस हायवे जिथे स्टार्ट होतो तिथे सर्व्हिस रोडलाच स्पीड गनवाला साहेब बसलेले असतात, परंतु त्या रोडला म्हणजे एक्सप्रेस हायवे स्टार्ट व्हायच्या अगोदर तिथे 50चं स्पीड लिमिट आहे आणि नॉर्मली रस्ता चांगला असल्यामुळे आपण 80च्या स्पीडने किंवा अबाव 80च्या स्पीडने चालत असतो. तिथे सुद्धा एका मित्राला 2000 रुपयाचा फाईन लागलेला आहे. तर अशा पद्धतीने फाईन वाचवायचे असतील तर जे काय आपल्याला लिमिट दिलेलं आहे तर ते आपल्याला फॉलो करावंच लागेल. अन्यथा आपण तर पुण्याहून मुंबईला येतो किंवा मुंबईवरून पुण्याला जातो, परंतु जर फाईनच आपल्याला 1000, 2,000 रुपयाचे लागत असतील तर तो दिवस आपला व्यर्थ जाणार आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं फक्त की कुठल्या कारणास्तव आपल्याला फाईन लागू शकतो आणि ते टाळायचं आहे आपल्याला. नाश्ता वगैरे तर झाला आहे आपला, तर आता वाट बघण्याखेरीज काही पर्याय नसतो ज्यावेळेस आपण इंटरसिटीला येतो त्यावेळेस. आणि मी तर ठरवलेलंच आहे सोमवार ते गुरुवार हा फक्त सिटीमध्येच लोकलमध्ये बिझनेस करायचा आणि शुक्रवार, शनिवार, रविवार जसा चान्स भेटेल आपल्याला त्या पद्धतीने आपण इंटरसिटी बुकिंग करायची. कारण मी 2-3 आठवडे झालं बघतोय, जर म्हणजे सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी थोड्या, पण ज्यांचं नशीब आहे त्यांनाच रिटर्नच्या बुकिंग पटकन भेटतात आणि भरपूर जण MT येत आहेत. त्यांनी काय होतं आपल्याला मनस्ताप वाढतो. त्याच्यापेक्षा आपल्याला माहीत असताना पण जर आपण येत असेल तर मग थोडंसं काहीतरी चुकतं. कारण सोमवार ते गुरुवार हा लोकलमध्ये जो काही XYZ बिझनेस होईल तो होईल आणि शुक्रवार ते रविवारपर्यंत इंटरसिटी केली तरी पण चांगलं आहे. कारण इकडनं सोमवार ते गुरुवार पुण्याकडून मुंबईसाठी बुकिंग जास्त असतात, परंतु मुंबईमधून पुण्याला बुकिंग खूपच कमी, म्हणजे एवढं शॉर्टेज आहे की भरपूर वेळा MT जावं लागतंय. तर ते टाळण्यासाठी मी तर ठरवलेलं आहे सोमवार ते गुरुवार नो मुंबई. फक्त जर राऊंड ट्रिप वगैरे असेल तरच यायचं, अन्यथा आपलं लोकलमध्ये बिझनेस करायचा, जे काय होईल ते होईल. कारण कसं होतं आपण पुण्यातून ज्यावेळेस मुंबईमध्ये येतो आणि कधी ट्रिप पडेल या आशेवरती बसतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेट करावा लागतो आणि जर ट्रिप लवकर नाही पडली तर मनस्ताप वाढतो तो आपला, आणि तो मनस्ताप रोखायचा असेल तर बेस्ट आहे की सोमवार ते गुरुवार सिटीमध्ये काम करणे आणि शुक्रवार ते रविवार इंटरसिटी करणे. तर चला बघूया, करूया वेट कधी बुकिंग पडते. पुढचे अपडेट मी तुम्हाला देतोच. मित्रांनो, आता आपण आहोत घाटकोपर मानखुर्दच्या ब्रिजवरती आणि आता आपण या सिग्नलवरतून जर लेफ्ट घेतला तर आपण वाशी टोलकडे म्हणजे पुण्याच्या दिशेने आपण जाईल. तर तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच की भरपूर जणांना ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो त्याच्यावेळेस नंतर आपले ड्रायव्हर भाऊ बोलतात की हो माझ्या बाबतीत पण असंच झालं. तर ज्यावेळेस आपण इकडनं लेफ्ट घेतो आणि पुढे गेल्यानंतर 1-3-4 किलोमीटर पूर्णपणे ओसाड आहे, म्हणजे सगळं MT आहे आणि भरपूर जणांना आता म्हणजे कसं आपण ड्रायव्हर लोक एसीत असतो कंटिन्यू आणि त्याच्यामुळे वॉशरूमला वगैरे लागतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण आता पुढे पूर्ण MT आहे तर इथे गाडी बाजूला घेऊन वॉशरूमला जाऊयात. परंतु इथं जे आहेत ते BMC वाले भरपूर लोक फिरत असतात. जर कोणी आता तुम्हाला बघा इथे बाजूला गाडी दिसत असेल त्याला त्या बिचाराला फाईनच मारतोय तो माणूस. तर आपण इथे या पूर्ण एरियामध्ये जर तुम्ही गाडी बाजूला लावून वॉशरूमसाठी थांबला तर ते रॉंग साईडने किंवा पाठीमागच्या साईडने कुठून पण येऊ शकतात. ते आय कार्ड दाखवतात आणि BMCची माणसं आहे आणि इथे लघवीसाठी अलाउड नाही असं सांगून आपल्याला बोलतात की तुम्ही 1000 रुपयाची पावती फाडा, 1200ची फाडा किंवा मग असं करत 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 200 रुपयावरती येतात ते आणि 200 रुपयाची ते आपल्याला फाईन द्यावाच लागतं. तुम्ही किती पण त्यांना सांगा की अर्जंट होतं, हे होतं, ते होतं, पण ते काय ऐकत नाही. कारण माझ्यासोबत असंच झालं होतं, कस्टमर एजेड होते आणि त्यांना वॉशरूमला जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना मी तिथे गाडी थांबवली. कारण त्यावेळेस मला पण माहिती नव्हतं आणि मी गाडी थांबवल्यानंतर ते पुढून आले. आता ते वयाचा सुद्धा विचार करत नाही, 70-75 वर्षाचे गृहस्थ होते ते, त्यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये त्यांनी फाईन घेतला. तर इथं तुम्ही टाळा. वाजलेत मित्रांनो आता 7:15
आपण जस्ट ड्रॉप केला इथं मुंडव्यामध्ये. आपल्याला ही जी बुकिंग होती ती IIT पवई मधून होती आणि यांचे 2 ड्रॉप होते ऍक्च्युली. एक होता स्टॉप काळे पडळ आणि दुसरा होता इथे मुंडव्यामध्ये. तर येताना आपल्याला जवळजवळ 5 तास लागले. म्हणजे IIT मधून आपण निघालो होतो काहीतरी 2-2:15 वाजता. 3 तासामध्ये आपण रावेतला आलो आणि तिथून पुढे 2 तास 2 ते 2:15 तास जवळजवळ आपल्याला ड्रॉप करण्यासाठी लागले मुंडवा चौकात. इकडे मला तर वाटते जवळजवळ नंतर ना आलो असं, कारण इकडे कधी यायचा संबंधच येत नाही. जर कधी फक्त आपल्याला मुंबईमधून जर पुण्याची ट्रिप मिळाली इकडच्या साईडची तरच मी शक्यतो येतो. पहिले वॅगनर होती त्यावेळेस लोकलमध्ये फिरायचो आपण सगळीकडे, पण आता शक्यतो इकडचं एरिया मी टाळतोच कारण ट्रॅफिक इकडे भयंकर असतं. आत्ता मुंडव्या चौकामध्ये जवळजवळ 20 ते 25 मिनिटं एकाच जागेवरती होतो. तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूप मोठा गेला, कारण सकाळी आपण जवळजवळ 5:30 वाजता घर सोडले आणि अजून पण बाहेरच आहे. म्हणजे 12-13 तास होऊन गेलेत. आता इथून आपल्याला घरी जायला जवळजवळ मला वाटतं 2 तास तरी पकडून चाला, 2 तास लागतील. आता मी सध्या उबर गो बंद केले आणि सिडन आणि फक्त प्रीमियम आहे चालू. बघू आता आपल्याला कोरेगाव पार्क किंवा त्या साईडनेच प्रीमियमच्या बुकिंग भेटतील. तर मित्रांनो, मुंडव्यामध्ये आपला ड्रॉप जवळजवळ 7:15 वाजता झाला आणि त्यानंतर मी निघालो. म्हणजे CNG भरला कारण आपली गाडी रिझर्व्हरवरती लागली होती. मग तिथं मुंडवा चौकामध्ये CNG फिल केला पहिला आणि त्यानंतर मी विचार करत होतो की फक्त प्रीमियर किंवा सिडानचीच बुकिंग घेऊन आपली औंध, बाणेर, बालेवाडी, पिंपळे सौदागर त्या साईडची कुठली पण पडू द्या तर घेऊन जाऊ. परंतु बराच वेळ झाला बुकिंग पडत नव्हती म्हणून मी परत गो चालू केलं. बुकिंग पडायला लागल्या, परंतु म्हणजे माझी इच्छा नव्हती राहिली की दुसरीकडचे म्हणजे कोथरूडची घेऊ किंवा आजूबाजूचे घेऊ आणि नंतर घरी जाऊ. मला डायरेक्ट घरी जायचं होतं आणि त्याच वेट करत बुकिंग काय बराच वेळ झालं पडली नाही. मग नंतर जी बुकिंग मला मिळाली, खडकी म्हणून एक आलं. मला वाटलं की खडकी पोलीस स्टेशनच्या बॅक साईडला असेल, म्हणजे तिथून माझं घर काय 5-6 किलोमीटर असेल, म्हणून मी ते ऍक्सेप्ट केली कल्याणी नगरमधून. परंतु ती निघाली जे खडकी कंटेनमेंट आहे आतमध्ये, एकदम आतमध्ये होती ती निघाली. म्हटलं जाऊ दे, आता काही ऑप्शन नाही एकदा कस्टमर गाडीत बसल्यानंतर. परत मग ड्रॉप केलं, डायरेक्ट घरी आलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उबरनी एवढे फेअर पण कमी केले, जसं की आपल्याला नाईट चार्ज पहिला भेटायचा 240 रुपये, रिझर्वेशन फी भेटायची 240 रुपये आणि असं करत हे 500 रुपये आपले एक्स्ट्रा भेटायचे. परंतु रिझर्वेशनचे बुकिंगचे पण त्यांनी आता जवळजवळ पहिले 95 रुपये म्हणजे 240 95 वरती आले, ते कमी करून आता 70-75 रुपये रिझर्वेशन फी भेटते. नाईट चार्ज तर बंदच केलाय. म्हणजे जसं की मी पहिलं रिझर्वेशनची बाणेरमधून बुकिंग जर मुंबईसाठी घेऊन गेलो तर जवळजवळ 2500-2600 रुपये भेटायचे आणि राऊंड ट्रिप आपली मुंबईची व्हायची 4400 ते 4600 रुपये. पण आता डायरेक्ट म्हणजे एवढे फी डायरेक्ट 500-600 रुपये कमी केल्यामुळे आपले 4000 रुपये सुद्धा मुंबईला जाऊन आल्यानंतर भेटत नाहीत. त्याच्यामुळं तो पण एक प्रॉब्लेम आहे. प्लस दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे की सोमवार ते गुरुवारपर्यंत बुकिंग एवढ्या मुंबईवरून पुण्यासाठी रिटर्नच्या कमी भेटतात, तिथे मनस्ताप वाढतो. तो पण म्हटलं मग मी आता 2-3 आठवडे चेक केलं, परंतु म्हटलं नको, मनस्ताप वाढण्यापेक्षा आपलं सोमवार ते गुरुवार टाळायचं आणि शुक्रवार रविवारपर्यंत भेटली तर ठीक, नाही तर आपलं लोकलमध्येच बिझनेस करायचा. लोकलमध्ये पण बिझनेस होत नाही असं नाही, परंतु सिडॅन गाड्यांवाल्यांनी फक्त प्रीमियर किंवा सिडॅनच्या बुकिंग मारायला पाहिजे, तेव्हा कुठं रेट जरा व्यवस्थित भेटतो. आणि दुसरी गोष्ट, पीक आवरमध्ये जरा जास्त काम झालं तर जास्त आपलं डेलीचं अर्निंग होतं, एवढाच विषय. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आपण हा इथेच थांबूयात. तेवढं एक लक्षात ठेवा की आता एक्सप्रेसवरती फाईन मारायला सुरुवात केली आहे, म्हणजेच की आपल्याला जे काय त्यांचे रूल्स रेग्युलेशन नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. नाहीतर 1000-2000 रुपयाचे जर दिवसाचे फाईन लागले तर एकतर रेट कमी भेटतात, त्याच्यात फाईन भेटला तर दिवसाची पूर्ण आपली वाट लागेल. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.